आज मित्रांनो आपण जाणार आहोत मुंबईचे माजी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। शिवधनुष्य मित्रमंडळ काजूपाड्याचा महागणपती पूर्ण किल्ला आहे, संपूर्ण किल्ला आहे। सो बघा तुम्ही पाहू शकता समोर केदारनाथ मंदिर आहे। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणेश आठवड्या मराठी ब्लॉगमध्ये। आज मित्रांनो आपण जाणार आहोत मुंबईचे माजी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। तर काल आपण चारकोप कांदिवलीचं माजी गणपतीचं दर्शन घेतलं, त्याच्या आधी आपण डोंबिवलीमध्ये फिरलो, तिथं माजी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। आज आपले मुंबईतले सर्व माजी गणपती बाप्पांचे दर्शन करणार आहोत। तर आपण पहिलं घाटकोपरपासून सुरुवात करणार आहोत। घाटकोपर स्टेशनला एक गणपती बसतो, तिथे आपण पहिले जाणार आहोत इच्छापूर्ती श्री गणेश, त्याच्यानंतर घाटकोपरचा विघ्नहर्ता, मग तिथून डायरेक्ट आपण सुंदरबागला जाणार आहोत। असा आपला रूट असणार आहे आजचा। तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा, मी आता जास्त काय बोलत नाही बसणार, मध्ये मध्ये तुम्हाला भेटतच राहील कसं आपण जाणार आहोत, कसं काय आपले मुंबईचे ब्लॉग मागे गणपती बाप्पाचे दर्शन कसे असणार आहे ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे। तर चला मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। आणि आपला मित्र पण आहे वैभव दळवी भेटणार आहे आपल्याला। तर तो कॅमेरामॅन आहे, कॅमेरा पकडण्यासाठी तो डोंबिवलीवरून आला आहे, खास त्याला यायचं होतं आज माझ्याबरोबर गणपती दर्शनला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ सुरू करायच्या आधी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सो मित्रांनो, हा आहे घाटकोपर स्टेशन, समोर आहे भारत कॅफे आणि इथंच बाजूला गणपती बसतो इच्छापूर्ती श्री गणेश। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। चला मग आजच्या दिवसातील पहिल्या गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे इच्छापूर्ती श्री गणेश, जो की स्टेशनच्या बाजूलाच बसतो भारत कॅफेच्या बरोबर समोर। आता आपण आलो आहे घाटकोपरच्या श्री विघ्नहर्त्याच्या माजी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। हो चला आता घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊ। चला। जय हिंद मित्रमंडळ, घाटकोपरचा विघ्नहर्ता हा गेट आहे। आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, समोरच बसतो गणपती बाप्पा। तर थोडं चालायला लागेल आपल्याला, चला आतमध्ये जाऊया। मोरया रे बाप्पा मोरया रे, हे जन्मोजन्मी हेच मागणे करीन तुझी सेवा, जन्मोजन्मी हेच मागणे करीन तुझी सेवा। आतमध्ये आरती चालू आहे, आली विघ्ने दूर, सुंदर असं डेकोरेशन बनवलेलं आहे। बाप्पा मोरया रे बाप्पा चला आतमध्ये जाऊया। कारुण्याचिल्लो भवदुःखहारी, तुझविन शंभो मधुरो तुझे पाय दोन, उपासनेला दृढ चालवावे, गुरुदेव संताची आधी नमावे, सत्कर्म्योगे वै घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे।
मंडळाच्या विनंतीला मान देऊन आता आपल्यामध्ये आलेले युट्यूबर आणि मीडिया पार्टनर गणेश आठवले यांचा सत्कार रवी वर्धमाने आणि त्यांनी करावा शाळेच्या इतर दोन मंडळाच्या वतीने अशी मी त्यांना विनंती करतो. गणेश आठवले साहेब युट्यूबर आणि पेज हे चालवतात, त्यांचा सत्कार रवी वर्धमाने मंडळाचे करत आहेत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो मित्रांनो, आता घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचं पण दर्शन झालेलं आहे आणि मंडळाने आपला सत्कार केला, त्याबद्दल मंडळाचे खरंच मनापासून आभार. आता आपण निघतो इकडनं डायरेक्ट काजूपाड्याला, सुंदरबाग, महाराजा सुंदरबागचा चिंतामणी हे आपल्याला कव्हर करायचे आहेत. आता इकडनं निघतो डायरेक्ट कुर्ल्याला. सो चला आता बस पकडूया इकडनं पहिली. सो चला मित्रांनो, आता घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचं पण दर्शन झालेलं आहे आणि आपल्याला भेटलेलं आहे वैभव दळवी. काय बोलतो? मजेत? आज आपल्याबरोबर येतो दिवसभर, नंतर मग आपल्याला मुंबई मागी गणपती दर्शन तो आपल्याला आज जॉईन होणार आहे. तर चला काय बोलूया, चालू करूया नेक्स्ट बॉक्स. हा घाटकोपरला आला, पहिले घाटकोपरच्या विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं त्यांनी, त्याच्यानंतर आता आपण सुंदरबागला जाऊया. चला चल, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चल. फिनिक्स मॉलच्या इकडनं राईट मारल्याच्या नंतर सरळ आपल्याला आता इकडे समोर गेट दिसतोय. मागी गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा असा एक बॅनर लागला आहे. आता या बॅनरच्या आतमधून आपल्याला सरळ आतमध्ये जायचं आहे आणि पहिला आपल्याला गणपती भेटेल, सुंदरबागमधलेच भेटतील. तर चला आतमध्ये जाऊया, पहिला कुठला गणपती भेटतोय बघू. पुढे चालत आल्याच्या नंतर तुम्हाला एक बॅनर दिसेल, राजे शिवाजी मित्रमंडळ. तर सुंदरबागचा चिंतामणी आता समोरच बसतोय. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, सुंदर अशी रांगोळी केलेली आहे खाली बघा, मस्त रांगोळी केली आहे. ही तुम्हाला पेंटिंग वाटत असेल पण रांगोळी केलेली आहे. रांगोळी बघा कोणी काढलेली आहे, निलेश निवाते आणि राहुल कांबळे या दोघांनी रांगोळी काढलेली आहे. खूप छान रांगोळी काढलेली आहे बघा. तर मित्रांनो, आपण खालून आलो होतो, इथे आपण सुंदरबागच्या चिंतामणीचं दर्शन घेतलं. असं सरळ वर आपल्याला जायचं. आता सरळ आपल्याला सुंदरबागचा महाराजा भेटेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काजूपाड्याचा महागणपती पण भेटेल. चला सरळ वरती जाऊया. मित्रांनो, पुढं चालत आल्याच्या नंतर बघा आपल्याला युवा प्रतिष्ठान उत्सव समिती सुंदरबागचा महाराजा या मंडळाचा गेट दिसलेला आहे आणि आतमध्येच सुंदरबागचा महाराजा बसतो. चला आता पुढे जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया. सुंदरबागच्या महाराजाचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे काजूपाड्याचा महागणपती, जो आपला हॅरीभाई आहे त्यांचा गणपती आहे. हॅरीभाई तो भेटणार नाही आहे, तो कामाला आहे. पण आपल्याला आता हे बघा, त्या छोट्याशा गल्लीतून आपला खाली जायचं आहे दुसऱ्या रोडला. सो चला आता डायरेक्ट काजूपाड्याच्या महागणपतीच्या इथे भेटूया. बघा मित्रांनो, का किल्ला बांधला आहे, एक नंबर ऑफेसम, एक नंबर. तुला रिअलच वाटतंय.
बघा पूर्ण रिअल किल्ला वाटतो बघा, पूर्ण डोरे बघा. शिवधनुष्य मित्रमंडळ काजूपाड्याचा महागणपती पूर्ण किल्ला आहे, संपूर्ण किल्ला आहे. मला वाटलं डेकोरेशन आहे पण हे रिअल आहे, लाईफ टाईम आहे किल्ला. बघा ना पूर्ण दगडांनी बनवलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे संपूर्ण दगडच आहे. चला आतमध्ये जाऊया. बाहेरचा गेट पण भारी बांधलेला आहे. आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. चला. मित्रांनो काजूपाड्याचा पण महागणपतीचं दर्शन झालेलं आहे आणि आपल्यासोबत होता वैभव. आणि काजूपाड्याच्या महागणपतीचं खरंच मंडळाचं मनापासून धन्यवाद, ज्यांनी आमचा सत्कार केला दोघांचा पण, आणि खरंच मनापासून धन्यवाद. चला मग आता आपण जाऊया मुंबईच्या प्रथमेश्वरला, प्रतीक्षानगरला बसतो. आता इकडनं आपल्याला GTPला जायला लागेल आणि मग तिथून बस आहे. तर कसा प्रवास असेल हे तुम्ही नक्की बघा. चला. सो चला मित्रांनो, आता गल्लीच्या बाहेर आलेलो आपण, आणि गल्ली म्हणजे सुंदरबागची जी पूर्ण लोकेशन होतं सुंदरबागचा चिंतामणी, सुंदरबागचा महाराजा आणि काजूपाड्याचा महागणपती, हे 3 गणपती आपण याच ठिकाणी दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि आता आपण चाललो आहे डायरेक्ट मुंबईच्या प्रथमेश्वरला. तर इकडचा काजूपाड्याचा महागणपती ना, इथं परमनंटली एक किल्ला बांधलेला आहे. काय जब्बर किल्ला आहे ना रे, खरंच खूप मजा आली बघून. असं वाटतं रिअली किल्ला आहे, तो रिअलच वाटत होता, पूर्ण परमनंटली बांधला आहे आणि खरंच मजा आली. एक बोलतो अंगावर काटा आला तो किल्ला बघून. आणि आम्हाला तर असं वाटलं की पहिलं डेकोरेशनच केलं का काय, नंतर बोलतो परमनंटली किल्ला बांधला आहे. आणि आतमध्ये जेव्हा एंट्री मारली तर खरंच खूप मजा आली, खरंच मस्त वाटलं. आणि दरवाजा पण असा ओरिजिनल वाटत होता ना. तर चला आता मुंबईच्या प्रथमेश्वरला भेटू. चला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर आता रिक्षा पकडलेली आहे, इकडून आपल्याला जायचं आहे विद्याविहार स्टेशनला. तिथून आपल्याला GTP नगरला जायचं आहे, म्हणजे तिकडनं प्रतीक्षानगर जवळ आहे. त्यामुळे बोललो आपण पहिले इथं विद्याविहारला जाऊ. विद्याविहार पुढल्यावरनं ट्रेन चेंज करायची आहे आणि तिथून आपल्याला GTP नगरला जायचं आहे. GTP नगरवरनं बस आहे प्रतीक्षानगर, ती बरोबर आपल्याला मुंबईच्या प्रथमेश्वरच्या दर्शनाला जायचं आहे. अरे चला. चला मित्रांनो, आता बस पकडलेली आपण GTP नगरवरनं, स्टेशनच्या बाजूलाच आहे प्रतीक्षानगर. आता इथून निघतोय आपण डायरेक्ट प्रतीक्षानगरला. सो बस येत होती, पळत आलो आम्ही, पकडली. अशी बस थांबली म्हणून आम्ही चालताना बस पकडू नका, आम्ही थांबल्यावर पकडली. आम्ही पळत आलो म्हणून आम्हाला बस भेटली. सो तुम्ही अशी चुकी करू नका, बस जात असेल तर पकडू नका, थांबल्यावरच पकडा. आता जाऊन द्या, दुसरी पण बस असते. सो चला तर आपण जाऊया डायरेक्ट प्रतीक्षानगरला. गणपती बाप्पा हो या. सो चला मित्रांनो, आता बसमधनं उतरून आम्ही पोचलेलो आहे मुंबईच्या प्रथमेश्वरच्या मंडपाच्या इथे. बघा समोरच तुम्हाला मंडप दिसत असेल, भरपूर म्हणजे वाईड अँगल आहे, भरपूर तुम्हाला लांब दिसतोय. सो चला जवळ जाऊन बाप्पांचं दर्शन घेऊया. सो मित्रांनो बघा, आता समोर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती दिसते.
सो चला जवळ जाऊन दर्शन घेऊया खरंच. गणपती बाप्पा मोरया. मुंबईच्या प्रथमेश्वराचा विजय असो. मित्रांनो बघा, मुंबईच्या प्रथमेश्वराचं पेंटिंग काढलेलं आहे, खूप छान काढलेलं आहे. आणि मूर्ती बघा इथे समोर, वाव, एरियल आणि बघा पेंटिंग. मित्रांनो, मुंबईच्या प्रथमेश्वराचं पण दर्शन झालेलं आहे. आज 5 दिवसाचा गणपती आहे. 5 दिवसाचा म्हणजे 5 दिवस पुढच्या वर्षीपासून जरा एक वेगळं आहे त्यांचं. 7 दिवस चाललेले प्लॅन, कारण की पुढच्या वर्षी 10वं वर्ष आहे. सो यावर्षी आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि मुंबईच्या प्रथमेश्वराचं मंडळाकडून आमचा सत्कार पण झालेला आहे. त्याबद्दल मंडळाचा खरंच मनापासून आभार. आणि मूर्तिकाराचा पण खरंच मनापासून आभार. इतकी छान मूर्ती बनवली खरंच. हां, तर आपल्याला आता जायचं करिरोडला. तर करिरोडला खापरादेव या मंडळाचा गणपती आहे. तर बघूया आता तिकडे जाऊनच भेटूया. तर चला आता इकडनं आपलं परत कुर्ल्याला जायचं आहे. कुर्ल्यावरून परत आपल्याला करिरोडला जायचं आहे. करिरोडला उतरून पहिलं दादरला जाऊया, कारण की दादरचा एक गणपती लंबोदर, तोही करूया. हां, घरचा पण करायचा आहे, मित्राचा पण. इथे ॲक्च्युली 2 वर्ष झाले मॅसेज करतोय, बोलवतोय, पण जायला काही भेटत नाही. चला डायरेक्ट भेटूया पुढे. ओमकार बाईच्या घरी आलेलो आहे आणि गणपती बाप्पांचं पण दर्शन झालेलं आहे. खरंच खूप भारी वाटते इथे येऊन. दादा यावर्षी खूप म्हणतात ना, 2-3 वर्ष झाला दादा येत नव्हता, पण यावर्षी आला, एकदम बरं वाटलं. यावर्षी माणसं घरी येतात ना, जरा बरं वाटतं. नाही, ऍक्च्युली आमचं आहे ना, कसं माहिती, मुहूर्तच ठरलेलं इकडे. विचार काल आहे ना आमचं येणं, काल आमचं येणं होतं, पण अचानक काय झालं की मला वाटलं की 7 दिवसाचा गणपती आहे. नंतर मग समजलं की 5 दिवसाचा, आजच जाईल. मग नंतर मला हा भेटला, बोलला आजच जाऊया. बोललो ठीक आहे, मग आजच जाऊया. मग सो बघा, मूर्ती पण खूप छान आहे. आज जाईल बिचारा बाप्पा, पूर्ण मंडप रिकामं होईल. खरंच बाप्पा आल्याच्या नंतर एवढा आनंद होतो घरात, आणि गेल्याच्या नंतर मग एकदम मंडप रिकामं वाटायला. हो, चला भाई. आता 7 वाजता चालू होईल विसर्जन. विसर्जन किती वाजता? आता 7 वाजता निघू आपण, आणि साधारण 9-9:30ला आपलं विसर्जन चौपाटीवरती होईल. छत्रपती शिवाजी महाराज आपलं चौपाटी आहे तिकडे. ओके ओके ओके, चालेल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या. आपण दादरला उतरून आपण गेलेलो ओमकार बोलाडे भावाच्या घरी गणपतीला पाया पडायला. त्यांनी 2 वर्षापासून मागे लागलेला. तो बोललो यावर्षी दादरला आलो आहे, तर शेवटचा दिवस पण आहे, बोललं जाऊन येऊया. दर्शन वगैरे केलं, भावाला पण बरं वाटलं. तर आता आम्ही आलो आहे परत दादर स्टेशनला बस पकडून. आता दादरचा लंबोदर बसतो इकडे, तर आतमध्ये जायचं आपल्याला. चला आतमध्ये जाऊया. चला आतमध्ये जाऊया आणि दादरच्या लंबोदराचं दर्शन घेऊया. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर चला मित्रांनो, आता मंडपाच्या समोरच आलो आहे आपण, आणि आतमध्ये बघा दर्शनाची गर्दी झालेली आहे.
सार्वजनिक श्री माघी गणेशोत्सव मंडळ दादरचा लंबोदर 66 वर्षे झाली. या मंडळाला 66 वर्षे झाली. चला मित्रांनो, आता ट्रेन पकडली आहे आणि आता आपल्याला जायचं आहे खापरादेव. हा गरुडलाच होतो गणपती. आता लंबोदर आपण केलेलं आहे. दर्शन वगैरे मस्त झालं आहे, गर्दी नव्हती, खूप छान दर्शन झालं. आता खापरादेवलाच भेटू. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा मित्रांनो, लाइटिंग काय भारी गेलेली आहे. खापरादेव मंडळ 25 वर्ष आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. The next day. तर मित्रांनो, आता मी बुलुंडला आणि दुसऱ्या दिवशी आपण मुंबई गणपती दर्शन कव्हर करतोय. आपले थोडेफार गणपती बाप्पांचे दर्शन राहिलेत, दर्शनाचे राहिलेत. तर मी आता आलो आहे मुलुंडला आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं ठाण्याला. ठाण्याचा अधिपती कराय, त्याचं पण दर्शन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जाणार कुंभारवाड्याचे 2 गणपती आहेत, त्यानंतर कामाठीपुरा आणि मग आजचा ब्लॉग मग आपण एंड करणार आहोत. सो मित्रांनो, मी दुसऱ्या दिवशी काय एडिट करतो, कारण काल आहे ना भरपूर उशीर झाला. काल 5 दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन पण होते, त्यामुळे आपल्याला पूर्ण गणपती म्हणजे दर्शन करताना आलं आणि भरपूर लेट पण झालेलं. मग मी विसर्जनासाठी डोंबिवलीला गेलेलो. तर डोंबिवलीचा मी विसर्जन ब्लॉग व्हिडिओ अपलोड केलेला आपल्या चॅनलवर. जर कोणी पाहिलं नसेल तर नक्की बघा. सो आता आपले हे जे गणपती बाकी जे राहिलेत ते 10 दिवसाचे गणपती आहेत. सो मी बोललो मी दुसऱ्या दिवशी आता कव्हर करतो. सो आता चला, आता आपण आलो आहे गुंडूरला जगदीशभाई शेट्टी यांच्या गणपतीकडे. तर इकडे आपण आता दर्शन घेणार आहोत. पाठी तुम्हाला केदारनाथ दिसत असेल, ते पूर्ण आढावा घेणार आहोत आपण. सो खरंच खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे. मुंबईतलं सर्वात भारी डेकोरेशन केलं आहे यांनी आणि कांदिवलीच्या इच्छापूर्ती गणेश या दोघांनी भारी डेकोरेशन केलं आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो बघा, तुम्ही पाहू शकता समोर केदारनाथ मंदिर आहे. जय श्री केदार. चला आतमध्ये जाऊया आणि संपूर्ण केदारनाथ मंदिर पाहूया आणि त्याच्यानंतर मग आपण गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया. चला मित्रांनो, हे केदारनाथ मंदिर आहे आणि इकडनं आपल्याला एंट्री नाही आहे, म्हणजे इकडनं बाहेर यायची
काय आणि इथे बघा आत लिहिलंय, म्हणजे इथून एंट्री करायचं आहे. चला आतमध्ये जाऊया. वाव वाव, जय श्री केदारनाथ, हर हर महादेव, जय श्री केदारनाथ महाराज की जय. इथे आपली महादेवाची मूर्ती आहे बघा, हर हर महादेव. चला आपल्याला वर जायचं आता. वाव, जसं वर आलो की बघा असं माहोल आहे. खूप छान डेकोरेशन केले वरती. आणि इथे समोर आपला लाडका बाप्पा गणपती बाप्पा मोरया. जगदीशभाई शेट्टी यांच्या गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट या गणपती आपण मुलुंडला पाहिला. खूप छान आहे. केदारनाथ मंदिर पाहिले, केदारनाथ मंदिर बनवलं आहे आणि 10 दिवसाचा गणपती आहे. तुम्ही इथं आलात तर नक्की या. खरंच खूप छान डेकोरेशन बनवलं आहे. अक्षरशः मुंबईमध्ये केदारनाथ तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट या मंडळाचा गणपती पहा. नक्कीच खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला जर इथे यायचं असेल तर मुलुंडपासून ऑटो रिक्षा आहे. तिथून जर तुम्ही बोललात ना जगदीशभाई शेट्टी यांच्या गणपती, कोणी पण तुम्हाला डायरेक्ट सोडेल इकडे गणपतीजवळ. तर दादा आपण आता इकडनं नेक्स्ट मागे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. सो आता इकडनं आपण जाणार आहोत ऑटो रिक्षा पकडून चेक नाक्याला. तिथं आपल्याला ठाण्याचा अधिपती या मागे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं आहे. तो चला आता आपण तिकडेच भेटूया. आणि गणपती बाप्पा बोला मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो रिक्षा भेटलेली आहे आपल्याला. आपल्याला जायचं चेक नाक्याला. तिथून तो गणपती खूप जवळ आहे चेक नाक्यापासून. तर आता तिकडेच भेटूया. तर काल पण माझ्यासोबत वैभव दळवी होता, आज पण माझ्यासोबत वैभव दळवी आहे. सो काल आमचं अर्ध राहिलेलं ते आज पूर्ण करून टाकतो दर्शन. आणि मग नंतर मुंबई दर्शन फिनिश. त्यानंतर डायरेक्ट विसर्जनाला भेटूया. डायरेक्ट 7 दिवसाचे विसर्जन भेटली. 5 दिवसाचे विसर्जन मी डोंबोलीचे अपलोड केलेले आहेत यूट्यूब चॅनलला, तुम्ही नक्की बघा. तर चला आता भेटूया डायरेक्ट ठाण्याच्या अधिपतीच्या मंडपामध्ये. सो फायनली आता आम्ही पोचलो आहे ठाण्याच्या अधिपती या मंडपाच्या इथे. आता आतमध्ये आपल्याला गेटमध्ये एंट्री करायची आहे. सो तुम्हाला आतमध्ये दिसतोय मंडप. चला आता डायरेक्ट जाऊया, बाप्पांचं दर्शन घेऊया.
चला मित्रांनो, आता आपण ठाण्याचा अधिपती पण पाहिलेलं आहे, दर्शन पण खूप छान झालेलं आहे. आता आपण इकडनं निघतोय डायरेक्ट ठाणा स्टेशनला. तिथून आपल्याला जायचं आहे मुंबईतले 3 गणपती राहिलेत, एक मागीचा एक दंत आणि 2 कुंभारवाड्याचे राहिलेत. कुंभारवाड्याचा मागी गणेश आणि कुंभारवाड्याचा मागी महागणपती. सो आपण हे 3 कवर करून मग आजचा ब्लॉग एंड करूया आणि चला मग तिकडेच भेटूया डायरेक्ट. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मित्रांनो, आता आपण ठाण्यावरून डायरेक्ट पोचलो आहे गोल देऊळला. ट्रेन पकडून टॅक्सी मारून डायरेक्ट गोल देऊळला आलो आहे. गोल देऊळवरनं आपल्याला 2 गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे, एक कुंभारवाड्याचा मागी गणेश आणि दुसरा कुंभारवाड्याचा मागी महागणपती. तर चला आता पहिला कुंभारवाड्याचा मागी गणेश पाहूया. चला मित्रांनो, हा सुंदर असा गेट आहे कुंभारवाड्याचा मागी गणेशचा, मुंबईतील सर्वात पहिलं मंडळ. मित्रांनो, आता आपण पाहिलं तर मुंबईतलं सर्वात जुनं आणि पहिलं मंडळ असलेलं कुंभारवाड्याचा मागी गणेश आपण दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच मंडळाचं मनापासून आभार. ज्यांनी आमचा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता आपण जाऊया बाजूलाच आहे की कुंभारवाड्याचा मागी गणपती, त्या मंडळात जाऊया आणि तिथं बाप्पांचं दर्शन घेऊया. चला. मोरया बरवाड्याचा मागे गणपतीचा विजय असो.
मित्रांनो आता आपण पोचलोय कामाडीपुरामध्ये. कुंभारवाड्याचा मागी गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे आणि आता आपण कामाडीपुरामध्ये पोचलोय मागी एकदंतचं दर्शन घेण्यासाठी. तर कुंभारवाड्याचा मागी महागणपतीचं पण मनापासून आभार ज्यांनी आपला सत्कार केला. तर चला आता आपण जाऊया मागी एकदंतला. सो फायनली आता मित्रांनो आपण पोचलोय कुंभारवाड्याचा मागी एकदंतच्या मंडळामध्ये. तर आता चला आतमध्ये जाऊया. खूप छान लाईटिंग केलेली आहे आतमध्ये. तर चला आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पा मोरया, गणपती मोरया, मागीचा एकदंताचा जय असो. तो मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे मागीचा एकदंत या मंडळाचं. आणि इथं महाप्रसादाचा पण कार्यक्रम ठेवला आहे. तर बिंदूबाईने आम्हाला जाता जाता अडवलं आणि बोला जेवूनच जा आला तर. पण आम्ही दोघं बसले आता, मी आणि वैभव. सो महाप्रसादाला बघा हे सर्व काही आहे आणि बघा इथे खूप छान अशी पद्धत आहे. खरंच खूप छान आणि कार्यक्रम पण खूप छान केला. इथं आलात तर नक्की इथं दर्शनाला या. खरंच खूप छान आहे. धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. A few moments later. तर चला मित्रांनो आता आपलं मुंबई गणपती दर्शन संपलेलं आहे. आपण शेवटचा गणपती कमाडीपुरा 12वी गल्ली मागीचा एकदंत या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि इथे महाप्रसाद पण होता. जितूबाईने आपल्याला जबरदस्ती थांबवलं, मला जेवूनच जा. सो आम्ही थोडाफार प्रसाद खाल्ला आणि खरंच खूप चांगली अरेंजमेंट होती इथे. मजा आली. जितूबाईच्या शब्दाला कधी नाही बोलत नाही आम्ही, पण खरंच खूप भारी माणूस आहे आणि खरंच खूप छान. कमाडीपुरामध्ये 14 गल्लीचा एकच गणपती असतो, मागीचा एकदंत. आणि इथं तुम्ही नक्की या. मंगळवारी विसर्जन आहे, त्याआधी तुम्ही नक्की या, दर्शन घ्या. खरंच खूप छान डेकोरेशन. तर चला आता मी कालपासून मुंबईचं मागी दर्शन करतोय, कारण की काल 5 दिवसाचे गणपती विसर्जन पण होते. त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी जरा जे आपले राहिलेले मुंबईतले अर्धे गणपती मागी गणपती दर्शन ते आपल्याला आता आज पूर्ण केले. सो चला मग आता जास्त काय बोलत नाही आणि आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो. पुन्हा भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.